बोलतो फिल्डर चांगली फिल्डिंग होते पहिल्याच बॉल वरती सिंगल झाले कंप्लीट एका धाब्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं। मुख्य व्यासपीठावरती आमचे अतिथी विजयजी मोरे साहेबांना विनंती करतो यायचं आपण आसन व्हायचं आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। या आमच्या मुख्य व्यासपीठावरती VIP डायरस मध्ये सर्वच मान्यवरांचं पुनश्च हार्दिक स्वागत। बॉल हवे मध्ये लॉंग ऑन वाईडिशला टिपलाय जेल फलंदाज होतोय बाद धक्का पहिला 1 या धाव संख्येवरती कोपर संघाला। बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय खूप लवकर पहिली विकेट नवीन फलंदाज रणजित मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला पहिला विकेट दुसराच बॉल वरती मिळाला तो म्हणजे प्रमोद झाला आउट। 9 सेकंडला संघाने अकाउंट ओपन केलं टीमचं आणि स्वतःच रणजित आलाय स्ट्राइक एंडला। हो चॉप करायचा होता वाईड यॉर्कर डॉट बॉल चांगली बॉलिंग होती बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय गोलंदाज जयेश डावकुऱ्याचा गोलंदाज शॉर्ट रनने बॉलिंग करतोय पंचांचा टावया बाजूने कोळेगाव एंकर सजवतोय पुन्हा एकदा समोर फलंदाज आपण बघतोय नवीनच चाललाय पहिला बॉल फेस डॉट आलाय हो पुन्हा एकदा इथे वाईड टाकण्याचा प्रयत्न लो फुल टॉस फुल लेनचा बॉल बघायला भेटला होता ट्रॅव्हल केला त्याला शॉर्ट मिडल मध्ये फिल्डर उभा आहे सिंगल मिळतीये 1-1 धाव आहे ना आता धावफलक खालती ठेवलंय संघाने स्कोरबोर्ड पुढे चाललंय एकूण धावा लागतात धावफलकावरती 2 चेंडू झाले या ओव्हरचा आतापर्यंत 4 बॉल 2 पुढचा बॉल हो चांगला होता बॅटचा आतल्या बाजूला बॅट सडकले आता मधनं लारा धावतोय त्यांनी पोहोचलाय घेर तो 9 सेकंडला बॅटच्या हातातून निसटली रन धावताना मात्र आणि तरी सुद्धा तो धावत होता जीवाच्या अखांतने धावला आणि शेवटी तो पोहोचला 9 सेकंडला धावही त्याने कंप्लीट केली 3 धावा धावफलकावर लागतात षटक सुरू पहिला मेंटेनरी पॉवर प्लेचा ज्याच्यामध्ये 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर लो फुल टॉस ड्राइव्ह केलाय वाईड स्लॉंगरना बॉल येतोय फिल्डर उभा एक झाले कंप्लीट सेकंडचा कॉल कोणताच नाहीये चांगली फेकी होती कलेक्टिंग चांगली जयेश कडनं होती झालं षटक संपन्न पहिले एक गडी बाद झालाय धावा झाला धावफलकावरती एकूण 4 पहिल्या षटका अखेर धावा धावफलका होती 4 पॉवर प्लेला मात्र कॅपिटलाइज करूच दिलं नाही इकॉनॉमिकल गोलंदाजी जयेश पहिल्याच ओव्हर मध्ये 4 धावा पाणी घेऊन जायचं पाण्याची मागणी केली पाणी घेऊन जायचं थँक्यू टू द मास्टर षटक झालं संपन्न पहिला धावा धावफलकावरती 4 इकॉनॉमिकल गोलंदाजी जयेशची राहिली ज्याच्यामध्ये फक्त 4 धावा बघा पुन्हा विनंती करतो जर कुठले प्रेक्षक असतील कोणते आमचे पाहुणे मंडळी कोणते खेळाडू असतील तर आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता कोणी जेवायचं बाकी राहिलं असेल तर आमच्या या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण समोर बघू शकता तिकडे जेसीबी उभी आहे त्या दिवशीने जेवणाची सोय केलेली आहे सो कोणी बाकी असेल तर प्लीज आपण जेवून घ्यायचं षटक दुसरं सुरू होतोय बॉलिंग ट्रॅक वरती येतोय देवानंदचा पहिलाच बॉल हवे मध्ये गॅप मोठी आहे काऊ कॉर्नरला पहिल्या टप्प्यावरती गॅप मोठी होती निघून चाललाय बॉल पहिल्या टप्प्यावर देऊन चाललाय धावा 4
छान सुरुवात स्वागत देवानंतर चौकाराने केलंय धावा धाफलकावरती 8 बॉल झाला एक षटक सुरू आहे दुसरा पॉवर प्लेचा 3 फिल्डर अगोदर 2 आता 3 काव कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ थर्ड सर्कलचा आतमध्ये बाकीचं फिल्डर गॅप मोठी पुन्हा एकदा टेनिस बॉल म्हटलं तर उचली घेणारच आणि टप्पा पडला बॉलने उचली बॉल सीमा पार सलगचा दुसरा चौकार चांगले पण आता प्रोटेक्शन उभा आता सरळ फिल्डर जातामध्ये चाललाय काऊ कॉर्नरला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल बॉल सुटला देवालांकडनं प्रयत्न दुसरीचा जरूर होता पण शेवटच्या मोमेंटला नकार येतोय मिळते फक्त सिंगलने स्कोरबोर्ड 13 वरती 3 बॉल 13 धावा धाफलकावरती देवानंद बॉलिंग ट्रॅकवर हो लो उलटा यॉर्कर बॉल बॅटचं टोल आय थिंक बॉल जातो बॅटची एज बॉलने जरूर घेतली होती मग फॉलो थ्रू मध्येच बॉल स्टॉप झाला थांबला बॉल स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचतोय डॉट बॉल येतोय कमबॅक ह्या 2 बॉलवरती चांगलं देवानंदचं 2 बॉलवर पहिले 2 चौकार नंतर सिंगल आणि आत्ताचा बॉल डॉट येतोय सेकंडला लाराला बघतोय जो सलामीला आला आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 धावा आय थिंक बघायला भेटल्यात पण एका बाजूला आपण बघतो फलंदाज रणजित चांगले बॅटिंग करतोय 2 चौकारच्या सहाय्याने नॉन स्ट्राईकला खेळतोय पुन्हा इथे व्हेरिएशन धीम्या गतीने स्लो बॉल टाकला तर फुल टॉस जरूर होता अखेरच्या मोमेंटला पण तिथे बघायला भेटलं बॉलची गती कमी होती डॉट बॉल येतोय दुसरा सलग डॉट येतोय काय कमबॅक आहे या ओव्हर मध्ये पहिले 2 चौकार असं वाटलं आता हे षटक मोठं बनत चाललंय की काय आता घडलं काय फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट बॉल चालले फाईन लेगला टर्न घेऊन सीमारेषेच्या बाहेर नशिबाचा 22चा चौकार येतोय धाव संघाच्या फलकावरती एकूण 17 षटक संपन्न 2 गडी बाद झाला 1 धावा 17 8.50 च्या सरासरीने 2 ओव्हर मध्ये 18 सॉरी माफ करा 17 आहेत 5 फिल्डर 30 सेकंडच्या बाहेर दिसेल पॉवर प्लस संपल्यानंतर स्क्वेअर लेग काव कॉर्नर लॉंग ऑनला लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज असेल एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये तिसऱ्या ओव्हरला सेकंड स्पेल मध्ये जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओ वाडकर डॉट बॉल काय बॉलिंग होते सरळ सरळ इथे डॉट बॉल येतोय चांगली बॉलिंग होती निलज संघाची नुकताच आताच आय थिंक वाकलनच्या मैदानावरती खेळून आलेत पण इथे मात्र एनर्जी तशीच्या तशीच इथे सुद्धा आहे सलगचा दुसरा डॉट शांत ठेवलाय संयम देतोय काय बॉलिंग होतोय जयेश कडनं सलगचा दुसरा डॉट येतोय रणजित सॅकेटला सफल झालाय चॉपकेल्या बॉलला खोदून काढलं यॉर्कर लेनचा बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय कव्हरला बॉल फिल्डर होतोय चांगली फिल्डिंग मध्ये बॉल अडवला उचलून फेकतो तोपर्यंत ही मात्र सिंगल कंप्लीट झाली 1 ने धाव पुढे जाईल धाव फलकावरती आता लागतोय धावा 18 धावा धाव फलकावरती 3 बॉल 18 धावा तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली 2 डॉट चौथा बॉल घेऊन होते पुन्हा कोळेगाव एंड कडनं फिल्डिंग मध्ये मात्र थोडस बदल बघायला भेटतो वारंवार अगोदर फाईनल थोडा डीप होता तो आता थोडासा फाईन आणला पुन्हा एकदा फटका इथे चांगला लो फुलटॉस आय थिंक बॉल होता एलिव्हेशन नाहीये चेंडू आणि बॅटचा हवा तो संपर्क नाहीये सिंगलच मिळते आता एकेरी दुहेरीने धाव फलक खालत ठेवलाय लारालाही शांत ठेवलाय जो सलामीला आलाय
सुरुवात चांगली झाली आहे निळूच्या संघाकडनं. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत नाहीये. जयचा फटका इथे चांगला आहे. बॉल ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शनमध्ये उचलून फेकतोय. फेकी येईल तोपर्यंत अजून एक सिंगल. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर सलग 3 बॉलवर 3 सिंगल्स आणि धावसंख्या फलकावरती 20 धावा फलकावरती. 5 बॉल 20 शेवटचा बॉल या ओव्हरचा. इकॉनॉमिकल राहिला आतापर्यंत गोलंदाज जयेश. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 आणि 3च राहतील. षटकं टाकली 2, धावा खर्च केल्या 7, गडी बाद केला 1. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे जयेश पाटील साठी. 2 षटकं 7 धावा, 1 गडी बाद केलाय. काय बॉलिंग केली आहे खेळपट्टीवरती. पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचंय. षटकं संपन्न झाली 3 धावा फलकावरती फक्त 20 आणि गडी बाद झाला 1. गडी बाद एकच झालाय पण बॉलिंग आतापर्यंत चांगली निळ्या संघाची. 3 ओव्हर झालेत 20 झालेत. धाव फलकावरती पाण्याची मागणी केली. ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत बोलूया डीजे मास्टरकडे. देऊया त्यांना एक संधी. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय श्रीराम. 4थ्या ओव्हर मध्ये आलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. डीपला तर स्कोअर लाईक डीप मध्ये चाललं. थोडासा मिड विकेट सज्ज असेल. काव कॉर्नर सज्ज असेल. वाईड डिश मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ. पहिला बॉल 4थ्या ओव्हरचा. लो फुल टॉस हवेमध्ये. लिडिंग एज. श्रीराम चेंडू खाली. फलंदाज बाद. धक्का दुसरा. 20 वरती कोपरला. नवीन फलंदाज किरण एंटर झाला खेळपट्टीवरती. इनॅट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती किरण येतोय. रणजित बाद झालाय. त्याच्या बॅट पण धावा येत होत्या. त्याला मागच्या ओव्हर मध्ये जो शांत ठेवलं जयेशने त्याच दबावाखाली त्याची विकेट मिळाली श्रीरामला. पहिल्याच बॉलवर ते ब्रेक थ्रू. ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर मात्र ब्रेक थ्रू मिळवली रणनीती आणि तिथनं काहीतरी विचार विनिमय झाल्या आणि मिळाली विकेट. ती मात्र रणजितची. नवीन फलंदाज किरण आला 4थ्या क्रमांकावरती स्ट्राईकला असेल. पहिला बॉल फेस करतोय दिमागतीने. बॉल व्हेरिएशन हो अडवला बॉल. क्रिकेट विथ फुटबॉल. पायाने सेकंडचा कॉल. बाका पाय उभा. शॉर्ट एक्स्ट्रा कॉर्नर जयेश येतो चेंडूवरती. एकच धाव मिळते. सिंगल स्कोर बोर्ड 21 धावा फलकावरती. आय थिंक आतापर्यंत थोडासा लो स्कोर बघायला भेटतोय. सकाळपासून धावा बघायला भेटल्या आपल्याला. 69 69 60 हाय स्कोर्स बघायला भेटले. पण या मॅच मध्ये आतापर्यंत तसं काही दिसत नाहीये. ज्या दिशेने वाटचाल सुरू आहे कोपर संघाची ते लक्ष्य मात्र आतापर्यंत कंप्लीट होत नाहीये. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग होतीये.
2 कंप्लीट झाला, तिसरीचा प्रयत्न नसणार आहे. फेकी आले कंप्लीट. 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने स्कोर बोर्ड पुढे जाईल धावफलकावरती. एकूण धावा 23 धावा. 23. हो लेट कट, वेट अँड वॉच. फटका चांगला आहे, पॉइंटला क्लिअर करतोय. चालला आता बॅकवर्ड पॉइंटला, जाईल सीमा पार. येतोय चौकार. फटका इथे मात्र असं वाटलं होतं चांगला येईल का काय, पण काहीतरी वेगळंच घडलं मैदानावरती. बॉल चांगला होता असं वाटलं होतं, फटका चांगला येतो की काय. बॅटचा फ्लो वेगळा नाही, पण बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी चांगली होती. टॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉल वरती श्रीरामचं. काय बॉलिंग केली निर्देशांकाने, अक्षरशः प्रभावित केलं, अपील केलं. नकार आलाय पंचांचा स्पष्ट इथे. लेग बाय सुद्धा येते. सिंगल कंप्लीट झाले, एकच धावला. एक धाव फलक चाललंय पुढे. धाव फलकावरती एकूण धावा 28. 28 धावा धाव फलकावरती. षटक संपन्न 4. मध्ये आहेत इथे. फटका चांगला आहे, पॅरल स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती षटकार येतोय. स्वागत केलंय सोमनाथचं. 6 धावा. सहा आणि 34. 5 बॉलचा खेळ बाकी अजूनही. सोमनाथ पुढचा बॉल समोर. लारा पुन्हा एकदा. आता बॉडी लेंथ वर बॉल चांगला. लाईन आता चांगली पिक करता आली नाही. लेग बायची धाव. पंचांचा इशारा येतोय. लेग बाय 6. लेग बाय नाही. धाव फलक पुढे जाईल. 35. 35 धावा. 4 बॉल शेवटचे अजून बाकी. स्ट्राईकला सरकला. आता फलंदाज पण बघतोय किरण. 2:35 झाले. 4 बाकी अजूनही बॉल. आणि जसं सत्र संपेल तसं त्या 5 धावाही ऍड करणार आहोत. पुन्हा एकदा इथे फुल्लर रेन. बॅटम पॅडचा मध्ये सफल झाला होता किरण. बॅट आणि चेंडूचा संपर्क कोणताहीच नाहीये. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. षटकार पहिल्या बॉल वरती. त्यानंतरच कमबॅक. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जो षटकार आला त्याचा फारसा फायदा आणि फरक पडणार नाही, कारण की नंतर डॉट. आता बॅटचा रडार मध्ये. बॉल वाईड इज लॉंग ऑनला. सीमा रेषा ओलांडतोय. पंचांचा इशारा येतोय. 6 धावेचा. बॉल एकूण झाले त्यावरच पर्यंत 4 धावा धाव फलकावरती आहेत. 41. 4 बॉल 41 धावा. हो फटका इथे चांगलाय. खेचून मारलाय. टप्पा पडलाय. बाउन्स आणि मिड विकेटला क्लिअर करतोय. फिल्डर उभो होते. त्याच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. पहिल्या टप्प्यावरती 4 धावा.
शेवटचा बॉल धावा फलकावरती 45. ओ शेवटचा बॉल फ्रॉम द बॉडी. असं जर रेफर केलं पंचांचा डिसिजन डॉट बॉल आहे, पण बॅट्समन मात्र रेफर केलंय त्याला आणि आता चेक केलं जाईल वाईट बॉल आहे की नाही. चला ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन जो असेल तोच तुम्हाला स्वीकारावा लागेल, कारण की इथे अंपायर्स आणि बॉलर स्वतः मधोमध आलाय. सो जो आता अंपायरचा डिसिजन असेल तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. डॉट बॉल. धावा 45 आणि 5 धावा पॅनल्टीचा ऍड केल्या जातील, म्हणजे धावा 49 आहेत. 51चं लक्ष असेल निलजे संघासमोर. 5 ओव्हर मध्ये 10.20च्या सरासरीने आता करायचा पाठलाग एकूण 51 धाव्याचा. केला तर दुसरा डाव जसं सुरू होईल मी तुर्तच सांगतोय. या ऐकवा पुन्हा मायक्रोफोन वरती सागावचा बुलंद आवाज. कल्याण डोंबिवलीची तोफ भालू पाटील सरांना करतोय कॉम बॉक्स मध्ये इन्व्हाइट. अरे जितना हा संघ जिंकेल या सामन्यात ना तो संघ थेट फडकेपाडा सोबत फाईट करेल. सो फडकेपाडा संघ नाही का आपण रेडी राहायचं. जसं तुम्हाला आम्ही कॉल करू तसं आपण लगेच व्यासपीठावरती येऊन थांबायचं. खेळाचा दुसरा डाव सुरू होईल. या ऐकवा पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोन वर करतो इन्व्हाइट बालू पाटील सरांना. खेळाचा उत्तरार्ध संपला, पूर्वार्धामध्ये आता वळतोय आवाज बालू पाटील सरांचा. 51चा करायचा पाठलाग निलजे संघाला आणि डिफेंड करायचं कोपरला. ते मात्र आता 51 धावा. थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. कोळेगाव चषक 20-25चं दमदार आयोजन पाहतोय. 5 धावा आम्ही पॅनल्टी ऍड करतो, म्हणजे झाल्या 50 आणि 51चं लक्ष. चला बॅटर पाठवा देवानंद पाटील लवकर. सलामीची जोडी हरेश आणि आपण श्रीरामला पाहू शकता. हे दोन अतिशय चांगले बॅटर ना. हरेश आल्यापासून या संघाचे एक बॅटिंग आता थोडीशी स्ट्रॉंग झाली आहे, कारण जी देवानंद बॅटिंग करायचा त्या देवानला आता मात्र फ्री माइंड मध्ये खेळायला मिळतं. चेंडू कधी हरला फुटला नवीन आहे, त्यामुळे देवानंद पाटील 2 चेंडू बॅटरकडे आपण पाठवून द्या. यस घेतल्यात. श्रीराम आणि हरेश ही 2 पाटील बंधूची जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर येतो पहिलं षटक. महेश इथं कापायचं, महेशकडे चेंडू सुपूर्द करतायत कापायचं. श्रीराम स्ट्राईकला येतो. 51चं लक्ष. इथून जो संघ जिंकेल तो फडकेपाडावर फाईट बॅक करेल, आणि त्यातून जो संघ जिंकेल तो मग जुनोंबोली बरोबर सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल.
महेश येतो गोलंदाजी मार्कॉस टाकला आपण पाहू शकता यावेळेला श्रीरामला ऑन साईडला शॉट फाईन लेग 163 शॉट स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला 163 ऑफ साईडला शॉट टर्मॅन पॉइंट एक शॉट कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण ओ पहिला चेंडू वेल लेप केलाय सोडून दिलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मालिक कबीरसाठी सायकल देखील आपण पाहू शकता जबरदस्त सायकल आहे महेश लेफ्टन ओरकडे मारा करतो स्ट्रायकला आपण श्रीरामला पाहू शकता ओ चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाले वाडीश लांगूला चेंडू जोपर्यंत जाईल हरेश वेगाने गुड रनिंग बिटवीन द विकेट दोनने खातं उघडलं जात आहे श्रीरामचं दोनने खातं उघडलं जात आहे जेवण निळजे 40+ब संघाचं गोलंदाजी मार्कवर आपण महेश ओ अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं तर शरीरापासून दूर ठेवलंय डॉट चेंडूची समाप्ती फुटवरचा वापर होत नाहीये का श्रीराम एक अतिशय चांगला बॅटर या संघाचा धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 2 महेश गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतोय फुटॉस पंच केला यावेळेला चेंडू चाललाय स्वीपा कव्हर रिजन मधनं सीमारेषा पार चौकार पूल केलाय वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालाय पाठवलाय चेंडूला मिड विकेट सीमारच्या पार चौकार नक्कीच सर्वांनी धावा झाल्या धावफल करता आपण पाहू शकता यावेळेला तब्बल एका चेंडूमध्ये 9 धावा 11 धावा महेश तो श्रीराम ओ पुन्हा इनसाइड आउटचा लाज जवाब देखना फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय वेगाने सीमारच्या पार चौकार काय फटका होता यार लाज जवाब फटका ओंकार मंत्र मुग्ध करणारा फटका होता जबरदस्त टायमिंग धावा झाल्या धावफल करता आपण पाहू शकता या चौकाराने 15 धावा बॉल झाले आपण तर 5-5 1 टू गो देवानंद पाटील यांच्या संघाला 5 धावांची पॅनल्टी टाकली त्यांच्यासाठी काय हरकत नाही आम्ही उशीर आलोय पॅनल्टी स्वीकारली आणि तरी देखील खूप चांगली सुरुवात अजून एक टर्न केलाय मिड विकेटला चेंडू चालला यावेळेला पंचांत इशारा काय तो पाहायचा आहे 1 बाउंड चेंडू सीमारच्या पार चौकार सुरुवात दमदार नामनाथ पाटील म्हणजे चेंडू कुठेही शोधून आणतील ते आणला वाटतं भिजलाय का पण तरी पण चेंडू शोधून आणलाय पहिल्या षटकामध्ये 19 धावा काय ग्लोरियस स्टार्ट श्रीराम पाटील 5 धावांची पेनल्टी लागली काय हरकत नाही देवानंद पाटील आणि कंपनीने मान्य केली आणि लगेच मैदानात उतरले आणि काय आक्रमण सुरुवात केली बघा ना भिजलाय का मॅच बॉल भिजलाय गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला गोलंदाज आपण पाहू शकता राजा येतोय गोलंदाजी मार्कवर अजून एक लेफ्ट आर्मर ओव्हर लेफ्ट केलाय हरेशने
अरे सिंगल पूर्ण करत नाही, तिसरी 1+1 नाही, थोडीसे एन्जॉय क्रिकेट आहे. 2 धावा आलेत. 21 धावा. बरोबर आहे, 2 तर होत्याच, म्हणजे अजून एक त्यांना मिळायला पाहिजे होती तिसरी. राजा लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. स्ट्रायकरला आपण पाहतो श्रीराम. ओ पुणे कॉफी बुक स्टाईलने ड्राईव्ह केला यावेळेला. शॉर्ट कव्हर पॉइंट रिझन मध्ये आपण क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षक राम, चांगली बॅटिंग करतोय. काय मगाशी इनसाइड आउटचा लाज जेव्हा फटका दाखवला स्ट्रायकरला हरेशला आपण पाहू शकता. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 22 धावा. राजा उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. झेल कोण पकडणार? महेश आले, झेल ड्रॉप. 2 धावा मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 24. कूलर आहे त्यात बघा, नाही तर गरमी देखील वाढणार आहे, त्यामुळे कूलर पाहिजेतच. सायकल देखील आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज. ओ पुणे डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून मिडावून चेंडू चालला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतोय मिडविकेटला चेंडू, जोपर्यंत फीड होईल 2 धावा कंप्लीट केल्या जातात सहजतेने. आपण पाहू शकता वाईट स्ट्रॉंगर क्षेत्ररक्षक आला, चेंडूला फीड करतोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा. हळूहळू विजय लक्ष्याकडे वाटचाल करताना राजा लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतो. टाकला हरेश पाटील. ओव्हर लेप केलाय हरेश. बघा ना, आधी स्टान्स घेतो आपण, तर ऑफस्टंपर येतो, नंतर ऑफस्टंपर चेंडू टाकला की लगेच वेल लेप करतो, सोडून देतो. त्याला माहिती वाईड मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 27. 23 ची गरज आहे अजूनही. राजा त्वरेश. ओ पुन्हा एकदा वेल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच वाईट चिकून करतात. 1+1 धावा मिळत आहे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 29. 21 ची गरज आहे. 3च चेंडू झालेत. राजा पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला श्रीरामला आपण पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हो पुन्हा एकदा पिच ड्राईव्ह बघायला मिळाला, चिप शॉट बघायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचं आहे. काय बुद्धितीचं क्रिकेट चाललंय बघा ना मैदानावर श्रीरामच्या माध्यमातून. सर्व क्षेत्ररक्षक सीमेर शोध आहे ना, त्यामुळे सर्कलच्या बाहेर तीन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 3 ने 2 षटकाच्या समतेने धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 34 धावा. पाण्याची मागणी केली, जरा पाणी घेऊन जायचं, पाणी घेऊन जायचं लवकर जरा. थोडस मी तर म्हणे बाटल्या भरून ठेवा, पाणी पाहिजे तर पाणी द्या लवकर. नाही जा आहे तेवढं पाणी घेऊन जा लवकर जरा. इथून जो जिंकेल तो फडक्या पाडावर फाईट बॅक करेल. दोन्ही संघ ताकदवान संघ, मजा येईल मॅच मध्ये. 40+ खेळाडू आहेत. गरमी देखील वाढली, पाणी कधीही पाहिजे तेव्हा मागवा, पाणी मिळेल. खेळ थोडासा थांबलाय. धावा झाल्या धाव फलकात 34. 16ची गरज आहे जुन्या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. पश्चात इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. खेळाडूने केलं जलपान. महेश येतो पुढे त्या दुसऱ्या स्पेल मध्ये. उस्मान बघा ना चांगलं गुणलेखन केलं. मला वाटतं उस्मान वरती जबाबदारी पूर्णपणे या स्पर्धेची. चांगलं काम करतोय. गुणलेखन केलं, जेवण देखील त्यांनी वाढवून दिलं सर्वांना. हो चांगला चेंडू होता यावेळेला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. महेश क्या बात आहे. म्हणजे त्याचा तो उद्या संघ मालक असणार आहे आणि संघात खेळणार देखील आहे का. क्या बात आहे. KPL
कोळेगाव प्रीमियर लीग. महेश श्रीराम डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका चांगला यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक आलाय. एकाच हाताने आपण चेंडूला फीड केलंय. जय शेट्टी धावसंख्या धावफलक 35. चेंडू बाकेत अजून यापर्यंत 16. महेश तो हरेश. सुरुवात काय दमदार झाली ती पहिल्या षटकामध्ये. ओ लॉप केलाय, उंच गेलाय, काय ताकद आहे. चेंडू गेलाय लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. हरेशाला संघामध्ये त्याला आता ओपनिंगला पाठवतात. काय बॅटिंग करतोय बघा ना. स्टँडिंग डिलिव्हरीच्या मध्ये उंच चेंडूला पाठवला. 41 धावा. 9ची गरज आहे फक्त. अजून एक फटका काय चांगला यावेळेला. हो सुरेख क्षेत्ररक्षण मिड विकेटला. प्रमोद आहेत तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. लाजवाब क्षेत्ररक्षण. धावा झाल्या धावफलक 42. अजून 8ची गरज आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 9ची गरज आहे अजून. 51ची गरज. बरोबर 5 धावांची पेनल्टी. हो फटका चांगला डाऊन दी ग्राउंड यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय मिड ऑफला. एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 43. 8ची गरज आहे अजूनही. 5 चेंडू झालेत. पूल केला यावेळेला. मिडॉनवरनं चेंडू चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. मिसफील्ड झालीये. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 45. 5ची गरज आहे फक्त. 6ची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 6. उलट पाहिजे होते. 6 चेंडू मध्ये 12. कुठेतरी मजा आली असते ओंकार, पण तसं होत नाहीये. लारा आल्यात. गोलंदाजी मार्क सुखनाथ उर्फ लारा. 5ची पण 6ची गरज आहे. चला इथून आता मॅच होईल ती आपण तर क्वार्टर फायनलची मॅच. तो संघ जिंकेल तर सेमीफायनल मध्ये. चला कॅप्टन यायचंय आणि पिसोरी संघाला देखील आपण कॉल करून ठेवायचे. मॅनेजमेंट कमिटी. ओमकार बघा जरा पिशोरीला देखील कॉल करा. हो ड्राईव्ह केला यावेळेला कॉफी बुक स्टाईलने. डीप कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाला 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 47 धावा. हळूहळू विजयाच्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करतोय. फक्त आपण 4 धाव्यांची गरज आहे. सुखनाथ गोलंदाजी मार्फत टाकला. श्रीरामला आपण पाहू शकता. ओ वाईड यॉर्करचा वापर केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाले बघा ना. अप्रतिम. असं वाटतं की चेंडूने एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात ओंकार, पण तसं होत नाहीये. मग प्रेक्षक देखील चांगल्या प्रमाणात या स्पर्धा भरपूर ठिकाणी सुरू आहेत, पण तरी देखील ह्या मैदानात जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा प्रेक्षकांची गर्दी वाढते. सुखनाथ श्रीराम. ओ ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता पहिला 48. 3 धावांची गरज आहे. तिसरं आपण तर 4थं षटक प्रगती पथावर आहे. सुखनाथ राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. टाकला हरीश. हवेमध्ये झेलची शक्यता आहे. ओ झेल ड्रॉप. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या प्रगती 49. 2ची गरज आहे. चेंडू बकेत अजून या षटकात येईल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते कदाचित एक षटक राहतं का पाहायचंय. ओ फटका पुन्हा एकदा इनसाइड आउटचा लाजवाब फटका. एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहिजे. सहज तरी 2 धावा.
अशा तऱ्हेने जय हनुमान निंजे 40+ बस संघ विजय संपादन करतोय. लगेच त्यांची लढत असणार आहे ती म्हणजे आवडते फडकेपाडा संघाच्या विरुद्ध. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच फडकेपाड्याचे कॅप्टन आले. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच श्रीराम याचे. 18 चेंडू 31 धावा आणि गोलंदाजी करताना एक विकेट मिळवले. चला श्रीराम लवकर या. कॅप्टन या लवकर. पहिला देवानंद पाटील कॅप्टनला पाठवा आपल्या, कारण का आता त्यांना देखील घाई असणार आहे की इथून मॅच घेऊन परत काय खेळायचे तिथे जाऊन मॅच.